अमोल खताळ, नेवासात विठ्ठलराव लंगे, पारनेरमध्ये काशीनाथ दाते. हे 3 चेहरे आमच्यासाठी एकदम अनएक्सपेक्टेड होते. ते 3 चेहरे उभे केलेत, त्यांना किती काळ उभं तुम्ही ठेवणार आहेत? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, अमोल खताळांना तुम्ही बळीचा बकरा तर बनवणार नाहीत. कसं काय तुम्ही थोरात आणि विखे दोन्ही कारखान्याची निवडणूक डायरेक्ट बिनविरोध होऊन दिली? जिथे तुम्ही एकमेकांचे परस्पर विरोधी झाले, अमोल खताळ बोलतायत की आम्ही उभं राहतोय आणि तुम्ही म्हणतात नाही बिनविरोध होतीये. तिकडे विठ्ठलराव लंगे समजा ते बीजेपीतच होते, त्यांनी शिंदे गटात येणं, अमोल खताळांनी शिंदे गटात येणं, दोघांनाही AB फॉर्म तुम्हीच देणं, हे सगळं जे घडलंय हे किती काळापर्यंत राहणार? यांचा खूप मोठा गेम होऊ शकतोय मध्ये. काशीनाथ दाते पुढच्या निवडणुकीला आहेत की नाही या पोझिशनमध्ये ते येणार नाहीत ना, की ज्यांना उभं केलंय आता तुमचा बदला पूर्ण झालाय, आता पुढं काय? तो निर्णय सुजय विखेचा नाही. बर, पण उभं सुजय विखेंनी केली, निवडणूक यंत्रणा सुजय विखेंनी राबवली. निवडणूक मी केली, यंत्रणा मी राबवली, जनतेने साथ दिली, आमदार झाले तिघेही.